मध्ये आज आम्ही आलो जळगावमध्ये आणि माझ्यासोबत आहेत इंजिनियर ऋषिराज महाजनजी, जे मागच्या काही वर्षांपासून या फील्डमध्ये अतिशय उत्तमरित्या काम करतायत. ज्याच्यामध्ये काही रेसिडेन्शियल प्रोजेक्ट्स आहेत, ज्याच्यामध्ये रो हाऊस वगैरे आहेत आणि काही गव्हर्नमेंटचे पण प्रोजेक्ट्स आहेत. अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर ते काम करतायत. त्यामुळे थेट आपण त्यांच्याशी बिल्ड आयकॉन या प्लॅटफॉर्मवर गप्पांना सुरुवात करूया. गप्पांना सुरुवात इथून करायची आहे ते म्हणजे आधी जरा तुमची एज्युकेशनल बॅकग्राऊंड कशी होती, म्हणजे शाळा कुठली होती, कॉलेज कुठलं होतं आणि सिव्हिल इंजिनिअरिंग या फील्डमध्ये वळण्यामागची प्रेरणा कोणाची होती की ज्यांच्यामुळे तुम्ही या फील्डमध्ये आलात, काय सांगा? बरोबर. सर, मी पहिली ते 10वी पर्यंत एरंडोलमध्ये आर डी काबरेला शिकलो. आर डी काबरेला 8वी पर्यंत. नंतर 8वी ते 10वी महात्मा फुले हायस्कूल एरंडोलला शिकलो. 11वी 12वी परत एरंडोलला शिकलो DDSP कॉलेजला. आणि त्यानंतर मी डिप्लोमाला गेलो. डिप्लोमाला त्यावेळेस सिव्हिलला आमच्या जेव्हा ॲडमिशनचा वेळ होता 12वी नंतर इंजिनिअरिंग सिव्हिलला घ्यायचा, त्यावेळेस सिव्हिलला खूप स्कोप होता. त्या हिशोबाने मी त्या सिव्हिल फील्डमध्ये गेलो. पण सिव्हिल फील्डची मला सुरुवातीला पासून कोणाकडनं काही नॉलेज वगैरे नव्हतं. पण जायचं आहे तर या फील्डमध्ये जो आपण बिल्डरशिप किंवा काहीतरी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्ट मिळतील या हिशोबाने आपण सिव्हिल घ्यायला पाहिजे, या हिशोबाने मी सिव्हिल घेतलं तिथं. ओके. आणि मग तुम्ही या फील्डकडे वळालात. हो सर. मग त्याच्यातले जाता काही इंडस्ट्रीयल्या प्रश्नांकडे येऊया. त्यातला पहिला प्रश्न असा आहे की आता तुम्ही ग्रामीण भागात पण काम करताय, शहरी भागात पण काम करताय. तिथं अकुशल कामगारांबरोबर किंवा अप्रशिक्षित कामगारांबरोबर तुम्हाला काम करावं लागत असेल, तर तो तुमचा अनुभव कसा आहे की कशी परिस्थिती तुम्ही ती हाताळता साईटवर? त्यांना सुरुवातीला काही गोष्टी जे समजत नाही त्यांना समजून सांगायला लागतात की आपल्याला टेक्निकली कसं काम करायचं आहे त्या हिशोबाने. आणि सिमेंटचा वापर केवढा करायचा आहे, स्टील कसं वापरायचं आहे, जे स्टील डिझायनरने प्लॅन दिला जातो त्याप्रमाणे मटेरियल यूज करायला पाहिजे, ते त्यांना टेक्निकली काही गोष्टी सांगायला लागतात. आणि काही गोष्टी आपल्याला सुद्धा समजत नाही, साईटवरती काही अडथळे आहेत, काही प्रॉब्लेम आहे, ते त्यांचा बी एक्सपेरिमेंट जो राहतो मिस्त्री लोकांचा किंवा ठेकेदार जे असतात त्यांचा सुद्धा काही अनुभव आपल्याला घ्यायला पाहिजे. त्यांच्या हिशोबाने जागेवर प्रॉब्लेम सॉल्व्ह केला गेला पाहिजे. बरोबर. दुसरं, आता तुम्ही रेसिडेन्शियल मध्ये काम करताय तर बऱ्याचदा त्या कस्टमरचं असं म्हणणं असतं की आमचं बजेट थोडं कमी आहे. बरोबर. तर अशा वेळेला तुम्ही बजेट आणि क्वालिटी या दोन्हीचा समतोल मग कसा राखता? सुरुवातीला आम्ही पहिले लोकांना रेसिडेन्शियल प्रोजेक्ट जर म्हटला तर कस्टमरला आम्ही पहिले सांगतो की तुम्ही आयुष्यात प्रथम लोकांचं स्वप्न एकच राहतं की आपलं स्वतःचं हक्काचं घर झालं पाहिजे. त्यामुळे तुम्ही स्वतःचा पूर्ण पैसा, आयुष्यभराची कमाई तुम्ही त्या घरात टाकतात. कोणी साधारण परिस्थितीवाले राहतात, ते होम लोन करतात, आयुष्यभराची पूर्ण कमाई होम लोन भरून ते त्या घरात राहतात. म्हणून आम्ही त्यांना सांगतो की बांधकाम करताना किंवा कोणते स्टील सिमेंट काहीही वापरताना सर्वात पहिले क्वालिटी चांगली पाहिजे. 2 पैसे गेले चालेल यावेळेस, पण काम चांगलं परफेक्ट झालं पाहिजे या हिशोबाने. अगदी बरोबर. दुसरं, गव्हर्नमेंट पण तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बरेच करता, तर त्यात कुठल्या कुठल्या प्रकारचे प्रोजेक्ट तुम्ही आजवर केले? सर, मी आतापर्यंत कमर्शियल बिल्डिंग म्हणजे गव्हर्नमेंटची जिम केलेली आहे, कॉन्क्रीट रस्ते केलेले आहेत, प्युअर ब्लॉकचे रस्ते केलेले आहेत, एवढे प्रोजेक्ट केलेले आहेत. दुसरं, जळगाव जिल्ह्याच्या विकासाचं व्हिजन एक इंजिनियर म्हणून जर तुम्हाला विचारलं तर तुमच्या डोळ्यासमोर कुठले मुद्दे येतात की ज्या क्षेत्रांवर आता काम करण्याची गरज आहे, जर जळगावला आपल्याला पुढच्या 15-20 वर्षात एक सर्वांगीण विकास बघायचा असेल तर? सर्वांगीण विकास पाहण्यासाठी सर आपल्या भागामध्ये जो सर्व वर्दळ जी आहे ती मुंबई, पुणे, नाशिक अशा मोठ्या मोठ्या सिटींमध्ये आहे. तर तिथं गर्दी न होता प्रत्येक आपल्या जिल्ह्यांमध्ये तालुका वाईज असं ग्रामीण भागात कमर्शियल रेसिडेन्शियल प्रोजेक्ट व्यतिरिक्त MIDCs व्हायला पाहिजेत, मोठे मोठे प्रोजेक्ट यायला पाहिजे, प्रकल्प यायला पाहिजे, आणि जेणेकरून लोकांना मुंबई पुणे न जाता ग्रामीण किंवा जिल्हा स्तरावर अशा ठिकाणी यायला पाहिजे प्रोजेक्ट. बरोबर. दुसरं, मग अशा वेळेला शासनाकडनं काय अपेक्षा असं तुम्हाला वाटतं की शासन काय करू शकतं यामध्ये? शासन फक्त काय आपलं MIDC वगैरे जे मोठे मोठे उद्योजक आहेत जसे अदानी सारखे वगैरे, रिलायन्स वाले, त्यांचे छोटे छोटे जे कंपन्या राहतात, इंडस्ट्री राहते, त्या सिटींमध्ये न वगळता छोट्या छोट्या शहरांमध्ये वगळले गेले पाहिजेत. आणि तिथले जे बेरोजगार आहेत त्यांना सुद्धा रोजगार मिळेल. बरोबर. दुसरं, कन्स्ट्रक्शन मध्ये जेव्हा स्टील निवडण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही काय त्याला पॅरामीटर लावता, गुणवैशिष्ट्य त्याची काय बघता आणि मग ठरवता की स्टील चांगलं? स्टील आपलं सर्वात मध्ये स्टील जो आहे मराठी म्हटलं त्याला स्टीलला लवचिकता चांगली पाहिजे आणि त्याला क्वालिटी चांगली पाहिजे, त्या हिशोबाने तुम्ही स्टील निवडता. यापूर्वी आयकॉन स्टील कधी वापरलं होतं कुठल्या प्रोजेक्टवर? सर्व वापरलेलं आहे. आयकॉन स्टील आम्ही रेसिडेन्शियल प्रोजेक्टला वापरतो. मग कसा होता अनुभव त्यांच्या क्वालिटी बद्दल, सर्व्हिस? क्वालिटी चांगली आहे. ठीक. आणि आता अगदी शेवटचा प्रश्न ते म्हणजे या फील्डमध्ये आता तुमच्यासारखे जे तरुण इंजिनियर्स येतात, तुमचे पुढचे ज्युनियर्स येतात, मित्र येतात, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल या क्षेत्रात येण्यापूर्वी? क्षेत्रात येण्यापूर्वी सुरुवातीला आपल्याला फक्त
सांगितलं जातं ही फील्ड अशी तशी आहे, पण एकदा उतरलं की आपल्याला हळूहळू अनुभव येतो. ज्या गोष्टी आपल्याला येत नाही, कॉन्फिडन्स आपण तिथं घेतला नाही पाहिजे. ज्याला त्या गोष्टीला माहितगिरी आणि त्याच्याकडनं अनुभव घेतला गेला पाहिजे, आम्हाला असा प्रॉब्लेम आहे, याला सॉल्व्ह कसा करायचा. आपल्याला त्यात कमीपणा नको वाटायला पाहिजे की मला येत नाही तर समोरच्याला कसं विचारायचं. बिनधास्त त्या समोरच्या ज्याला अनुभव आहे त्याच्याकडनं विचारून घेतलं गेलं पाहिजे की मला हे येत नाही, याच्याविषयी काय प्रॉब्लेम आहे तो आम्हाला सॉल्व्ह करून द्या. मग त्या हिशोबाने आपण स्टेप बाय स्टेप जसं आपल्याला अनुभव येत चालतो तसं माणूस पुढे जात जातो या हिशोबाने. सो ते इंजिनियर ऋषिराज महाजनजी, आणि त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे थोडक्यात पाण्यात पडल्याशिवाय पाण्याची खोली कळत नाही. त्याप्रमाणे या फील्डमध्ये जेव्हा तुम्ही पडाल तेव्हा कळेल की हे फील्ड किती अथांग आहे, यामध्ये स्कोप किती आहे, आणि सगळ्याच गोष्टी काही तुम्हाला समजणार नाही, त्या कोणाकडनं विचारून सुद्धा घ्याव्या लागतील. तेव्हा तुम्ही न लाजता विचारा, तरच तुम्ही पुढे जाल. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार की तुम्ही आलात, आणि भविष्यात सुद्धा असेच उत्तम उत्तम आयकॉनिक प्रोजेक्टची निर्मिती आपल्या हातून घडावी याच आयकॉन स्टील तर्फे मनपूर्वक शुभेच्छा.